थोडा अंधार हवा आहे. लेखक योगिया. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. थोडा अंधार हवा आहे. नमस्कार श्रोते हो. अहो, हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोक दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळं दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे. मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल असलं काही नव्हतं. मेणबत्त्या, कंदील, चिमण्या हे ऑप्शन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा, कुणीही जागचे हलू नका, आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे 2 मिनटं घट्ट बंद करा. आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग 2 मिनिटांनी आजीचा आवाज यायचा, हां आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगासपेक्षा आता थोडं दिसू लागलेलं असायचं. मला अजूनही याचा अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे? त्यानं काय होणार? पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचे हे मात्र खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकवायचं, स्वतःचे डोह धुंडाळायचे, आपल्या जाणीवानेणीवांचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात, दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास हा समाधान देणारा असतो. माझ्या आजोबांचं पण लाईट गेली की एक आवडता डायलॉग होता. कोणता? अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात. दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते शोधा. लहानपणी मला हा विनोद वाटायचा, पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ 50 वर्षांनी थोडाफार कळतो आहे. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनियर केलं. त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे ते परवा खूप वेळ लाईट गेले. इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्या तासात डिलिव्हर नाही झाला तर फ्रीची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं. पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहीत नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलाइटन करू शकत नाही आणि डोळेच कधी न मिटल्यामुळं आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर, मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे, आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होत असावं म्हणून अधूनमधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे. थोडा अंधार हवा आहे या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक योगिया, योगेश गोखले. त्यांचा मोबाईल नंबर 9881902252. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.